ವೀಕ್ಷಕ ಬಾಂಧವಾಂಕ ನಮಸ್ಕಾರ. मारूर मंजुनाथ भंडारी प्रसिद्ध यक्षगान अर्थधारी जावनाशिलो एक 30 वर्ष पुढे जलालशील एक लायक म्हळ्यार भारी व्हड जलाल आनी चंद्रीतीर जलाल आशिल्लें एक प्रसंगाचें एक वैशिष्ट्य थंय जलालशील स्वारस्यकर मातुगारिके चर्चे वाद विवाद हे तुमगेले एदुर हांव प्रस्तुत करता. प्रसंग नाव प्रसंगाचे आख्यान भीष्म सेनाधिपत्य भीष्म पर्व म्हणून संगीत भीष्म प्रतिज्ञे म्हणून संगीत आम्ही भीष्म सेनाधिपत्य म्हणून धरया. महाभारत युद्ध कुरुक्षेत्र युद्ध जत्तास मुखार शितास दोन्ही कಡೆ दाखवून समान रीतीने प्राणहानी जत्तास कौरवाल साइडा दाखवून आणि मुखार कोणा सेनाधिपत्य वहिसूचे कोणाक थंय एदूर रब्बोचे अर्जुनाला एदूर कोणाक भीमाल एदूर युद्ध रब्बोचे म्हणून सांगताना तांगेल भितरी चर्चा जाता आसतना अशाण भीष्माक म्हळ्यार भीष्म म्हळ्यार नांवांची घोर भीष्म म्हळ्यार नांवांची भीषण भयंकर तक्क रब्बेलारी कोणाकय सोलू ना कोणाक कौरव पार्टीच्याक इदा म्हळ्यार तो इच्छा मरणी तो एक पंत युद्ध रबलो म्हणून सांगला रे गरुड सर्प पळयला रे सर्प गरुडा पळयला रे कशी जाता तशी माती बागशिता ती आनी गोतनाची शस्त्र त्याग करता ती तसले एक युद्ध प्रारंभ जावच्याक भीष्माकाची सेनाधिपत्य कौरव वहिसिता आनी ते सूक्त ऐके त्या टायमारी अशें तशींची पांडवाल साइड सुमार जन हांगा कशी प्राणहानी जाता की तशी थंय प्राणहानी जावन आसता तांकांय कोणाक पांय युद्धाक पेटोवचे अशें भीष्माक सेनाधिपत्य म्हणून सांगून अनाउन्स जाला कौरवाल पार्टी दाखून हांगा आमगेल कडेन दाखून कोण तेदना उठान रबता कोण म्हणून सांगल्यार अभिमन्यू हांव युद्ध करता तो धर्मरायाला म्हणटा तागेले म्हणता लागी हांव युद्ध करता म्हणता म्हाका पेटय तूं कसले अळूक नाका तुका मेगेल तूं प्राय पळोवं नाका हांव सान अशें पुरो मेगेल कौशल्य पळय मेगेल पराक्रम पळय मेगेल शक्ती पळय मागीर तूं डिसायड कर म्हणून सांग. तशींची हक्क पेटोवच्याक मन जायना म्हळ्यार सानू आशिल्लेल्यान तूं अर्जुन एकलो पुतो अभिमन्यू नंतर मागीर कसाने ना तो हट करता ना म्हाका पेटोवका तिची जय हाडचे काम मेगेलें तो कोणें भीष्म जावं तो द्रोणू जावं न्ही ईश्वरू जावं हांव आसा म्हणून सांगून युद्धाक भायर सरता. हें कुरुक्षेत्र युद्ध येवचें एक प्रारंभ थंय दाखून दूर दाखून पराक्रमरी अभिमन्यू येता आसा अशें तशींची भीष्म पळयता आसा आनी एक नमने नसू नगूद म्हणटा पळय मेगेल एक व्हड एक पर्वत व्यक्तित्व मेगेल एದುರು एक सान कुब्ज व्यक्तित्व सलारी मेगेल वो नात्तू आगेल एದುರು हांव सेणसूचें म्हणून सांगून तागेले एक आलोचने येता लग्गी लग्गी येता पराक्रम जावन येता अभिमन्यू म्हळ्यार नांव सांगता अभिमन्यू तुमी एक खेळा पळयता तुमी एक यक्षगानान तूं अभिमन्यू वीर अभिमन्यू म्हणून हांव ताका तो एक पंत स्टेज आयिल म्हळ्यार सांगलारी कसाने एक न्हीद काडतालो मनुष्य उठोन रबता म्हळ्यार त्या नमुन्याचें एक पराक्रम व्यक्तित्व आयिल म्हळ्यार स्टेज हल्लयता तो कोणेय वेशधारी असो अभिमन्यू पराकाय प्रवेश थंय जाता. तशीच हांगा हें प्रसंगान तूं भीष्म सेनाधिपत्यान तूं भीष्माल पार्ट मेगेल मान तूं मारूर मंजुनाथ भंडारी तो घालून आसता अशें अभिमन्यू शेणी गोपालकृष्ण भट्ट पळय ती तेन्ना ताका भारी सान प्राय मेगेले मंताक शेणी जाल्यार तो नांव पविलोची तो दक्षिणोत्तर जिल्ले खंय गेल्यार तागेलें नांव आसता शेणीले जाल्यार मेगेल म्हणताले नांव ना म्हणून सांगना म्हळ्यार तो वर्धमानाक येवचे आसता पिरियड ते आमगेले दक्षिण कन्नड जावं उडपी जावं न्ही ताकडे उत्तर कन्नड जिल्हे जावं तसले एक पिरियडारी म्हणताक एक भीष्म दिल्ली म्हणून सांगतना एक व्हड पळय तो ओप्पलेले व्हड कोण म्हाका भीष्म दिवका म्हणून शेणील केलं मन सांगता ती म्हाका भीष्म दिवका व्हड पार्ट म्हाका दिवका जाल्यार हांगा मारूर मंजुनाथ भंडारी भीष्म घालून तागेले पराक्रम मातीन शैली तागेलो उतरां ती दाखयता एदुरू जाता ती अभिमन्यू येता अभिमन्यू म्हणटा अज्जा कोणाक मेगेल मान तूं भीष्म गेलेले मेल म्हणटा सांगता अज्जा हें पिरियडारी म्हळ्यार हें तुवें इळी वयस तुका वृद्ध जावन आसा मंतार जावन आसा तुगेलो देह पुरा हलता आसा दांत आतां की मागीर की परिस्थितीर आसा आनी हुब्बू सकाळी एकदम वृद्धावस्थेचे हुब्बू दाखयता आसा तूं हें पळय मेगेल एदुरू हांव पळय आत्तां एक मिंचू एक गुडुगू सिडूल कशी येता त्या नमुने हांव येता आसा मेगेल व्यक्तीत पळयल्यार तुका कळना हांवें
तुका नातूची वय सलारी तू म्हाका आदर्शुची तेवे म्हणटा हांव तू म्हाका आदर्शुची तू आजी जावन कितली की घोर युद्धांनी केला असल एक समय री तू मेगेले युद्ध करचे एक सम्मत म्हाका दिसना तुका वृद्धापी जाल्ला तुवें युद्धाक हांगा दाखून वापस वच्ची चांग म्हणून सांगून अभिमन्यू जावन आशिल्लो शेणी गोपाल कृष्ण भट्टू भीष्मा सांगता आनी तू कशें म्हण सांगला रे यक्षगानान तू भीष्माक एका वचनान उरलोचें ना खंय ताका कृष्णाक प्रत्येकळे नीनू म्हण उरलोचें भीष्मा मात्र अवर इवर ಬಹುವಚನ उरलोचें म्हण अज्जो द्रोणाचार्यಕ್ಕೆ अवर इवर म्हण उरलोचें हंगा भीष्मान अभिमन्यूक एका वचन उरलोचें मारूर मंजुनाथ भंडारीन शेणीक एका वचन उरलोचें हें सांग वैयक्तीक हें कसं नाही हांव सांगचांगा पात्र कशी असतशी सलान हंಗ ಅಭಿಮನ್ಯು ಜಾವನ ಶೇಣಿ ಬಹುವಚನ ಅಜ್ಜ ನೀವು ಯಾಕೆ ಇನ್ನೂ ನೀವು ನನ್ನ ಹತ್ರ ಯುದ್ಧ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ ನನ್ನನ್ನು ನೋಡು ಹೇಗಿದ್ದೇನೆ ನಾನು ನೋಡು ಮಿಂಚಿನ ಗುಡುಗು ಸಿಡಿಲು ಬರ್ತಾ ಉಂಟಲ್ಲ ಹಾಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ನಿನ್ನ ಮೇಲೆ ಏರಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ನಾನು ಬಿಲ್ಲಿ ಹಿಡಿಯುವುದು ಬಿಡು ನನ್ನ ಮಾತಿನಲ್ಲೇ ನೀನು ಸೋಲ್ಬೇಕು म्हणून सांगता त्यातनं भीष्माक हासित पुत्ता तू मेगेल देह नडगता मेगेल हात कंपिसित म्हणून सांगतो तू मेगेल पायू हलत म्हणून सांगता ಮತ್ತೆ ಹಲ್ತ್ म्हणून सांगता वै हे हाजे ಬಗ್ಗೆ तुका हांव विवरण दिता हांव कसाला मेगेल देह हलत म्हणून सांगता त्यातनं एक नेक्स्ट पद्य जावचें आसा ते पद्या नंतर तो अर्थ सांगता कसं म्हणून सांगला रे वै तूं थंय दाखून येता आसा पराक्रमार येता आसा म्हळ्यार पराक्रमार येताना एक लेक्का दिसता वो वीर योधू म्हणून सांगता एक लेक्का मना भितर दिसता मेगेलो नातू मेगेल एदुराक सेणसूच्या येतास म्हणून म्हाका दिसता आसा या पराक्रम शैलीर येता आसा बहुपराक भेश मेगेल एदुराव येताच ना म्हणून सांगून मेगेल मत्ते ऑटोमॅटिकली हलता म्हळ्यार म्हाका ते फुडें दाखोवन गुण आशिल्ले भीष्माक सान आसतना दाखोवन एक लक्षण कसा म्हळ्यार मत्ते हलचें हंगा आनीक चेड हलता कित्याक म्हळ्यार मेगेलो नातू मेगेल एदुरू युद्ध येता ते एक भारी विशेष ना म्हणून सांगून बहुपराक भेश मेगेल युद्ध येता आसा पराक्रमी तूं सांगून ते मत्ते ऑटोमॅटिकली हलता मागीर आनीकय तूं मुखार येता आसा आनीकय मुखार येता हांव सांगता आसा नक्क तुका युद्ध नक्क ताका म्हणून मेगेल हांव सांगता आसा म्हळ्यार त्या भाशेर हांव सांगता आसा सलारी तो मुखार आनीक येता आसा तेन्ना मेगेल मत्ते हलता आसा अय्यो पाप मेगेल एदुरू येताच ना कसन जायत की पाय अर्जुनान निमिला कसं सांगचें मेगेल चल्ल्यान तूं ना म्हणून केलें ना म्हणून सांगचें नाक्का म्हणून सांगून अय्यो पाप म्हणून सांगता आसा म्हणून तें म्हाका मनांत दिसता आसा मागीर दोनीन तूं म्हणटा हात हलता आसा एकदम म्हणून सांगून हात कंपिस्तले म्हळ्यार नडुगतले इता म्हळ्यार आतां सांगता ना नर्वस सिस्टम हलता म्हणून सांगून तेन्ना नर्वस सिस्टम आशिल म्हणून एक हें पळयता वैज्ञानीक जावन आमी ते टॅली करीत थंय हात हलता कसा लाग म्हाका तुका पळोवन केन्ना हें मेगेल हात बिल्ला वयर दवरून केन्ना तुका बाण सोडून तुका केन्ना नेला मारया म्हणून दिसता ताजे खातीर मेगेल हात हलता म्हणून सांगून मेगेल मान तूं भीष्म पात्र जावन आशिल्लो मारून मंजुनाथ भंडार सांगता तशी पाय हलता पाय कंपिसिता इता पाय कंपिसूचे पाय कंपिसी कसा म्हणून सांगला रे युद्ध उत्साहात येना म्हणून आयला म्हाका तुका पळयलें कुडल्या म्हळ्यार म्हाका अजेय हांव म्हाका कोणें सोलसीचें जायना इवन हांव मेगेल गुरू जावन आशिल्लो परशुरामाक हांव सेल्सिल्लो मनुष्य तेन्ना मात्र म्हाका मत्ते हल्लेले आत्तां हलची तूं आसतना म्हळ्यार त्यान म्हणे म्हाका दिसता आसा भुंय दाखोवन वयरी उठोवन केन्ना तुका मारया म्हणून दिसता ताजे खातीर मेगेल पाय हलता जिवाय विंगडणे कंपसून हलचे न्हय म्हणून सांगता तेन्ना तो हसता म्हळ्यार भीष्म मारूर मंजुनाथ भंडारी अशी उलयतोय म्हणून सांगून ताणें निजावन जाल्यार लेक्कच ना तो कोण हो आमगेलो शेणी गोपाल कृष्ण भट्टू तो उलयता हसचे एक ऑडियो कॅसेट ते मेगेला आसा ते मागीर हांव सांगता तशें प्रति एक विशय सांगता मागीर तो सांगता म्हाका आज मत्ते हलचे न्हय हें प्रति एक जिवनांत प्रति व्यक्ती काही कसं नाही एक हलता हें फूड दाखून सान दाखून आसतना मागीर मत्ते हलता आशिल्लें तशें हांव भीष्म म्हणून प्रसिद्धी जाला दोनींचे अशींचे हात आशिल्ले हात हलचे मणकेची रामायणा कालांतू श्रीरामचंद्र तो एक रणरंग येवन युद्ध करूंक प्रारंभ करता म्हणटाना तेगेले हात बिल्ला वच्चे पशी फुडें बिल्ला हात दवरचे पशी फुडें तेगेले हेब्बेरोळ हलताले ते इथं म्हळ्यार हेब्बेरोळ हलची कसा लागता धांवन वचून खंयचे एक मुल्ल्या बेश्टे म्हूण न्हय ताणें म्हळ्यार तितलो उत्साह आशिल्लो ताणें एक पण सोडलेलो बाणू तो रामबाणू म्हणून सांगता ती ते गेल्यार मागीर रिटर्न वापस येवचना म्हळ्यार तितली शक्ती आशिल्ली रामबाणू म्हणून आजीकय आमी सांगता ती तशें राम एक गूण आशिल्ले हेब्बेरोळ तेगेले हलचे दोनींचे द्रोण
द्रोणाचार्य कितलीकी जनांक गुरुकुलांतू शिष्यत्व दिलेलो शस्त्राभ्यास केलेलो आशिल्लो द्रोणाचार्य तक्का हरदे म्हळ्यार येदे उब्बू जाताल काय तगेलेंची शिष्य जावन आशिल्लो दोग जाणां एदूर युद्ध करताना तगेले या हरदे वैरतो उब्ब जाता आशिल्ले तेन्ना तांणी म्हणटा ती तूं मंतार जाल्ला तूं कसान तूं हरद उबसत आसा म्हणून ते म्हगे लक्षण म्हणटा काय तो ते म्हगे लक्षण एदूर कोण रपता तेन्ना हरदे वैर तोग जावचें म्हळ्यार वैर गेलेले आशिल्ले श्वास निश्वास जावका तिची तशें जावन ते म्हगे लक्षण म्हूण सांगून तांकांय सोलसितो कोण द्रोण म्हळ्यार असले व्यक्तित्व एक ಮತ್ತೆ ಹಲ್ಚೆ ये पाय हलचे ये ಹೆಬ್ಬೆರಳು हलचे ये ಎದೆ ಉಬ್ಬಿಸುವುದು हे सगळे व्हड एक भिवचे सगळे विषय नाही अभिमन्यू म्हणून सांगून मेल मानतो सांगता तदनंतर त्या नेक्स्ट पद्य जपता पद्य जल मेरे सांगतो तो उत्तर दिता कोण शेणी गोपाल कृष्ण बाहेर बुदन पळयती या निर्विवाद तो म्हळ्यार तो यक्षगान भीष्मूंची तो अत्यंत पराकाय प्रवेश जावन राम हांगा तो जगला भीष्म जाल्यार तशी उलयता अभिमन्यू जाल्यार त्या नमने उलयता तो म्हणटा वय भीष्म अज्जा तूं विचित्र वीर्याले राज्यभार दखून अत्त येवचे कौरवाल राज्यभार म्हळ्यार दुर्योधन राज्यभारत तूं ಮತ್ತೆ ಹಲೆತಾಸ म्हणून म्हळ्यार आमी सांगना जाता हौदा बसो हौದು अल्ला बसो अल्ला प्रत्येकाके तूं ಮತ್ತೆ हल्याचें व्यक्तित्व तुगेलें म्हणून सांगून तो सांगताना ते एक क्लॅब्स म्हळ्यार समान रितीन एक क्लॅब्स एक येता म्हळ्यार मारून मंजुनाथ भंडारी तगेले एक प्रौढिमे त्यातनं दाखयलेल्या आजिताय तो कसन ते पद्य सांगिल्लें आसता ते ಮತ್ತೆ हलचे कसा लाका ते पाय हलचे कसा लाका ते हात हलचे कसा आजिके केला वರ್ತದಾರಿ तेंची अनुसरणे दोन्ही अनुकरणे करतात ते अनुसरणे करतात ते चूक नाही म्हणून सांगता इथं मला सांगला री तगेल एक नाव आजिके वरला म्हणून सांगता का ते एक कारण भीष्म सेनाधिपत्य भारी चंद ರೀತಿ जाता नाव पावत ते